नमस्कार. अक्षरकथामध्ये आपलं स्वागत आहे. एक विचार करूया. समजा एकीकडे एक अगदी सामान्य माणूस आहे, ज्याने आयुष्यभर एका गॅस स्टेशनवर काम केलं, पेट्रोल भरणं, साफसफाई करणं. आणि दुसरीकडे आहे एक हार्वर्डमधून शिकलेला, वॉल स्ट्रीटवर प्रचंड नाव कमावलेला फायनान्स एक्सपर्ट. अच्छा. आता या दोघांपैकी कोण जास्त यशस्वी आर्थिक आयुष्य जगेल? उत्तर अगदी सोपं वाटतं, तो हार्वर्डवालाच, नाही का? हो, पण जर मी तुम्हाला सांगितलं की तो गॅस स्टेशन कर्मचारी मृत्यूनंतर तब्बल $8 दशलक्ष म्हणजे जवळपास 60 कोटी रुपये दान करतो आणि तो वॉल स्ट्रीटचा दिग्गज दिवाळखोरीत निघतो, तर हे ऐकायला एखाद्या सिनेमाची कथा वाटते. बरोबर. पण ही मॉर्गन हाउसेल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातली एक सत्य घटना आहे आणि याच विरोधाभासावर हे संपूर्ण पुस्तक उभं आहे. अच्छा. हे पुस्तक आपल्याला एक धक्कादायक पण तितकंच महत्त्वाचं सत्य सांगतं. पैशाचा खेळ तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नसतो, तुमच्या पदवीवरही नाही. तर मग कशावर असतो? तो पूर्णपणे तुमच्या वागणुकीवर, तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. म्हणजे आर्थिक यश हे गणितापेक्षा जास्त करून मानसशास्त्राचा विषय आहे. अगदी. हो. आणि म्हणूनच हे पुस्तक फक्त गुंतवणुकीचे सल्ले देत नाही, उलट ते आपल्याला एक आरसा दाखवतं. आरसा? हो, असा आरसा ज्यात आपल्याला आपलाच लोभ, आपली भीती, आपला अहंकार आणि पैशांबद्दलचे आपले जे पूर्वग्रह आहेत ते स्पष्ट दिसू लागतात. अगदी बरोबर. आणि या पुस्तकाचे लेखक मॉर्गन हाउसेल हे मुळात एक प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि फायनान्शियल पत्रकार आहेत. पण त्यांनी अर्थशास्त्रावर गंभीरपणे लिहायला सुरुवात केली ती एका मोठ्या जागतिक संकटानंतर. 2008ची आर्थिक मंदी. बरोबर. त्या काळात मोठमोठे अर्थतज्ञ, बँका, अगदी सरकारसुद्धा कोसळत होती. आणि त्या विध्वंसातून त्यांना एक फार मोठा धडा मिळाला, नाही का? हो. त्यांना जाणवलं की अर्थशास्त्राचे मोठमोठे सिद्धांत, ती किचकट आकडेमोड, सूत्र, हो, ती लोकांना वाचवू शकली नाहीत. कारण या सगळ्या सिद्धांताने एका गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. आणि ती गोष्ट कोणती? ती गोष्ट म्हणजे मानवी स्वभाव. इंटरेस्टिंग. हाउसेल याच्या लक्षात आलं की लोक कर्जाच्या ओझ्याखाली का दबतात हे समजून घेण्यासाठी व्याजदराचे आलेख नाहीत, तर माणसाच्या मनातल्या लोभाचा इतिहास समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. आणि लोक चुकीच्या वेळी शेअर बाजारातून पैसे का काढतात हे समजून घेण्यासाठी बाजाराच्या चढ उतारापेक्षा त्यांच्या मनातल्या भीतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अगदी. आणि याच विचारातून, याच मंथनातून त्यांनी 20 महत्वाच्या संकल्पना मांडल्या. आणि याच संकल्पना आज द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर आहेत. म्हणजे हे पुस्तक श्रीमंत होण्याचे शॉर्टकट सांगत नाही. अजिबात नाही. उलट ते शहाणपणानं आणि समाधानानं जगण्याचा मार्ग दाखवतं. या पुस्तकाचा गाभा काय आहे, एका वाक्यात सांगता येईल? हो. लेखक म्हणतात, गुंतवणूक करणं हे विज्ञानापेक्षा जास्त करून एक सॉफ्ट स्किल आहे. कारण आपण नेहमी पैशाकडे एका गणिती समीकरणाप्रमाणे बघतो. बरोबर. जसं भौतिकशास्त्रात गुरुत्वाकर्षणाचा नियम सगळ्यांसाठी सारखाच असतो, तसंच पैशाचंही असेल असं आपल्याला वाटतं. पण वास्तव तसं नाहीये. अजिबात नाही. पैसा आपल्या भावना, आपला अहंकार, आपला भूतकाळ आणि भविष्याबद्दलच्या आपल्या कल्पना या सगळ्याशी घट्ट जोडलेला असतो. म्हणूनच लेखक एक धाडसी विधान करतात. ते म्हणतात, पैशाच्या बाबतीत या जगात कोणीही वेडं नसतं. एक मिनिट, हे पटायला थोडं कठीण आहे. म्हणजे जो माणूस आपली सगळी कमाई लॉटरीवर उडवतो किंवा क्रेडिट कार्डवर अमाप कर्ज घेतो, हो, त्याला आपण वेडा नाही म्हणणार का? लेखकाचा नेमका मुद्दा काय आहे इथे? खूप चांगला प्रश्न आहे. काय आहे ना, लेखकाला म्हणायचंय की प्रत्येक व्यक्ती आपले आर्थिक निर्णय हे आपल्या अनुभवांच्या मर्यादित जगातून घेत असते. मर्यादित जगातून? हो. म्हणजे बघा, ज्या गरीब माणसाने श्रीमंत होण्याचा दुसरा कोणताही मार्ग कधी पाहिलाच नाही, त्याच्यासाठी लॉटरीचं तिकीट हे वेळेपणा नाहीये. तर मग काय आहे? ती त्याच्यासाठी आशेचा एकमेव किरण असतो. ज्या व्यक्तीने महागाईत आपल्या आई-वडिलांना त्रासताना पाहिलं आहे, तिच्यासाठी क्रेडिट कार्डवर कर्ज काढून आजचा क्षण जगणं हे उद्याच्या चिंतेपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटू शकतं. अच्छा. म्हणजे त्यांच्या अनुभवांच्या जगात त्यांचे निर्णय तर्कसंगत असतात. अगदी. कळलं. म्हणजे आपण दुसऱ्याच्या आर्थिक निर्णयांना त्यांच्या अनुभवाच्या चष्म्यातून पाहिलं पाहिजे, आपल्या नाही. बरोबर. चला तर मग या पुस्तकातल्या काही अशाच विचार करायला लावणाऱ्या संकल्पनांमध्ये खोलवर जाऊया. पहिली संकल्पना तर आपण आत्ताच चर्चा केली, कोणाचेच वागणे चुकीचे नसते. हो. आणि हीच संकल्पना आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जाते. आपले अनुभव इतके वेगळे का असतात?
कारण आपण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या परिस्थितीत जन्मलेलो असतो. लेखकाने एक सुंदर उदाहरण दिलंय. आता विचार करा, ज्या व्यक्तीने 1930च्या दशकातली महामंदी अनुभवलीये, ज्याने लोकांना एका रात्रीत रस्त्यावर येताना पाहिलंय, त्या व्यक्तीचा शेअर बाजारावरचा विश्वास आणि दुसरीकडे 1990च्या दशकात जन्मलेला, इंटरनेटच्या तेजीच्या काळात वाढलेला तरुण, ज्याने फक्त तेजी बघितली आहे. अगदी ह्या दोघांच्या शेअर बाजाराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात जमीन आसमानाचा फरक असणारच. बरोबर. यातलं कोणीच बरोबर किंवा चूक नाही. दोघांनी जगाचा एक वेगळा छोटासा तुकडा अनुभवला आहे आणि त्यावरूनच ते संपूर्ण जगाचे नियम ठरवत आहेत. हो, आणि ही गोष्ट आपल्याला इतरांप्रती अधिक सहानुभूती आणि स्वतःच्या ज्ञानाच्या मर्यादांबद्दल अधिक विनम्र बनवते. आणि हीच विनम्रता आपल्याला दुसऱ्या संकल्पनेचं महत्त्व पटवून देते. ती आहे वेळ गुंतवणुकीचे छुपे शस्त्र. आपण नेहमी वॉरन बफेटच्या बुद्धिमत्तेबद्दल, त्यांच्या गुंतवणुकीच्या कौशल्याबद्दल ऐकतो, पण लेखक त्यांच्या यशाचं एक वेगळंच रहस्य सांगतात. कोणतं रहस्य? ते रहस्य म्हणजे वेळ. हो, वॉरन बफे यांच्या यशाचं खरं कारण केवळ त्यांची हुशारी नाही, तर त्यांनी गुंतवणुकीला दिलेला प्रचंड वेळ आहे. त्यांनी गुंतवणूक करायला कधी सुरुवात केली माहितीये? नाही. वयाच्या 10व्या वर्षी. 10व्या वर्षी? हो, आणि धक्कादायक आकडेवारी अशी आहे की त्यांच्या एकूण $84.5 अब्ज संपत्तीपैकी तब्बल $81.5 अब्ज संपत्ती ही त्यांच्या वयाच्या 65व्या वर्षानंतर कमावलेली आहे. हे आकडे खरंच ठक्क करणारे आहेत. म्हणजे आपण नेहमी विचार करतो की गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती किंवा कोणता स्टॉक निवडावा, पण ह्या उदाहरणावरून असं वाटतं की किती वेळ देता हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. बरोबर. याचा अर्थ आज केलेली अगदी छोटी गुंतवणूक सुद्धा 30-40 वर्षानंतर किती मोठी होऊ शकते याची आपण कल्पनाच करू शकत नाही. अगदी. यालाच चक्रवाढ व्याज किंवा कंपाऊंडिंगची ताकद म्हणतात. पण ही ताकद आपल्याला सहजासहजी समजत नाही. असं का? याचं कारण आहे आपला मेंदू. तो रेषीय पद्धतीने, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा सरळ रेषेत विचार करतो. तो घातांकीय पद्धतीने, म्हणजे 2, 4, 8, 16 अशा दुपटी तिपटीने वाढणाऱ्या गोष्टींचा अंदाज लावू शकत नाही. अच्छा. म्हणूनच लेखक म्हणतात, गुंतवणुकीतला सर्वात महत्वाचा आणि तितकाच कठीण भाग म्हणजे काय? शांत बसून वाट पाहणे. पण हे आजच्या जगात शक्य आहे का, जिथे आपल्याला दर मिनिटाला मार्केटचे अपडेट्स मिळतात, जिथे सतत काहीतरी नवीन करण्याची फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट असते? बरोबर. अशा वेळी शांत बसणं हे निष्क्रियपणा वाटू शकतो. आणि नेमका हाच मानसिकतेचा खेळ आहे. चक्रवाढ व्याजाची जादू तेव्हाच चालते जेव्हा तुम्ही तिला मध्येच तोडत नाही. पण शांत बसून वाट पाहण्याच्या अगदी विरुद्ध एक गोष्ट आहे जी आपल्याला सतत खुणावत असते. ती म्हणजे लोकांना दाखवणं की आपण श्रीमंत आहोत. आणि हाच आपल्या तिसऱ्या संकल्पनेचा गाभा आहे, श्रीमंत दिसणे आणि श्रीमंत असणे यातला फरक. हो. याबद्दल लेखकांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला आहे, नाही का? हो. तरुणपणी ते एका हॉटेलमध्ये वॅले पार्किंगचं काम करायचे. हो, आणि तिथे ते रोज महागड्या गाड्या पार्क करायचे. त्यांना वाटायचं की या गाड्यांचे मालक प्रचंड यशस्वी आणि श्रीमंत असतील. पण तसं नव्हतं. नाही. हळूहळू त्यांना एक गोष्ट लक्षात आली. त्या महागड्या गाड्या चालवणारे अनेक लोक प्रचंड कर्जबाजारी होते. यातूनच त्यांनी श्रीमंत म्हणजे रिच आणि संपन्न म्हणजे वेल्दी या 2 शब्दांमधला फरक ओळखला. काय फरक आहे यात? श्रीमंत असणं म्हणजे तुमचं सध्याचं उत्पन्न जे दिसतं, महागड्या गाड्या, मोठी घरं, ब्रँडेड कपडे, यातून ते दिसतं. पण संपन्न असणं म्हणजे? संपन्न असणं म्हणजे ती संपत्ती जी तुम्ही खर्च केलेली नाही, जी दिसत नाही. म्हणजे असं म्हणता येईल का की श्रीमंत माणूस महागडी गाडी चालवतो, पण संपन्न माणसाकडे ती गाडी न घेता ती रक्कम गुंतवून पाहिजे तेव्हा नोकरी सोडण्याचं स्वातंत्र्य असतं. ती न दिसणारी शक्तीच खरी संपत्ती आहे. अगदी अचूक. संपत्ती म्हणजे भविष्यात तुमच्याकडे असलेले पर्याय, तुमच्याकडे असलेलं स्वातंत्र्य. आपण लोकांच्या दिसणाऱ्या श्रीमंतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, कारण ती सहज दिसते. पण त्यांची न दिसणारी बचत आणि गुंतवणूक आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच आपण ती शिकू शकत नाही. लेखक म्हणतात, दुसऱ्यांनी तुमची किती वाहवा करावी यासाठी पैसे खर्च करणे हा गरीब होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आणि या सगळ्या नियोजनात आपण एक गोष्ट विसरतो की आयुष्य कधीच आपल्या नियोजनाप्रमाणे चालत नाही. बरोबर. आणि इथेच चौथी संकल्पना येते, चुकांसाठी जागा ठेवा. रूम फॉर एरर. कोणताही आर्थिक आराखडा कागदावर खूप छान दिसतो,
पण तो वास्तवाच्या कसोटीवर उतरला पाहिजे. यासाठी लेखक दुसऱ्या महायुद्धातील एक विलक्षण उदाहरण देतात. स्टालिनग्राडच्या युद्धात जर्मन टँक्स अचानक निकामी झाले. याचं कारण काय होतं? विश्रांतीच्या काळात शेतातल्या उंदरांनी त्या टँक्सच्या इलेक्ट्रिक सिस्टीमच्या तारा कुरतडल्या होत्या. काय सांगताय? हो, ज्या इंजिनियर्सनी ते टँक डिझाईन केले होते त्यांनी शत्रूच्या बॉम्ब हल्ल्याचा विचार केला, गोळीबाराचा विचार केला, पण त्यांच्या डोक्यात उंदरांचा विचार कधी आलाच नव्हता. हे उंदरांचं उदाहरण एकदम चपखल आहे. आपल्या आयुष्याचंही तसंच आहे. हो ना. आपल्या आर्थिक नियोजनातही असे उंदीर म्हणजे अनपेक्षित धोके, न पाहिलेली संकटे येणारच असतात. अगदी. मग तो उंदीर अचानक आलेलं मेडिकल बिल असेल, नोकरी जाणं असेल किंवा बाजारातली मोठी घसरण असेल. म्हणूनच गुंतवणुकीत नेहमी मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे सुरक्षेसाठी जागा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. याचा अर्थ असा की तुमचा आराखडा असा असावा की तुमचा अंदाज चुकला, तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी परतावा मिळाला तरीही तुम्ही तग धरू शकाल. मोठं नुकसान होणार नाही. हो, चुका होणारच आहेत हे गृहीत धरूनच नियोजन करायला हवं. अति आशावाद हा खूप ठिसूळ असतो. या 4 मुख्य संकल्पनांव्यतिरिक्त या पुस्तकात काही असे विचार आहेत जे केवळ आर्थिक नाहीत, तर ते थेट आपल्या जगण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यातला एक विचार माझ्या मनाला खूप भिडला, तो म्हणजे पुरेसे, इनफ असण्याची जाणीव. हा या पुस्तकातला सर्वात महत्वाचा धडा आहे असं मला वाटतं. का? लेखक म्हणतात, जेव्हा माणसाचा लोभ त्याच्या समाधानापेक्षा जास्त वेगाने वाढायला लागतो तेव्हा तो त्या गोष्टी गमावून बसतो ज्या त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने महत्वाच्या होत्या. जसं की प्रतिष्ठा, स्वातंत्र्य, कुटुंब. रजत गुप्ता आणि बर्नी मॅडॉफ यांची उदाहरणं हेच सांगतात. ते त्यांच्या क्षेत्रातले दिग्गज होते. हो, त्यांच्याकडे अमाप संपत्ती होती, पण पुरेसं म्हणजे किती हे त्यांना कधीच कळलं नाही. आणि अधिकच्या हव्यासापोटी त्यांनी असे निर्णय घेतले ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा, स्वातंत्र्य सगळं काही गेलं आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. बरोबर. म्हणजे श्रीमंत होण्याच्या शर्यतीत थांबायचं कुठे हे कळणं जास्त महत्वाचं आहे. अगदी. आणि हाच विचार आपल्याला दुसऱ्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. कोणता प्रश्न? जर सतत जास्त मिळवण्याच्या मागे लागायचं नाही तर मग पैशाचा खरा उपयोग काय? पैशाचा सर्वात मोठा फायदा काय? याचं उत्तर लेखक खूप सुंदर देतात. ते म्हणतात, पैशाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या वेळेवर तुमचं नियंत्रण असणं. हो, पैशाने दिलेला हा सर्वात मोठा परतावा डिव्हिडंड आहे. त्याची व्याख्या पण खूप छान आहे. हो, तुम्हाला जे हवं आहे, जेव्हा हवं आहे आणि ज्या व्यक्तीसोबत हवं आहे ते करण्याची मुभा मिळणं हेच खरं स्वातंत्र्य. बरोबर. तुमच्याकडे अमाप संपत्ती असेल पण तुमच्या वेळेवर तुमचं नियंत्रण नसेल तर तुम्ही खऱ्या अर्थाने श्रीमंत नाही. सकाळी उठल्यावर आजचा दिवस कसा घालवायचा याचं स्वातंत्र्य असणं हीच खरी संपत्ती आहे. हीच खरी संपत्ती आहे. आणि शेवटचा पण एक अत्यंत महत्वाचा विचार म्हणजे आपल्या यशात नशिबाचा आणि अपयशात जोखमीचा वाटा असतो हे मान्य करणं. मला वाटते ही गोष्ट स्वीकारणं खूप कठीण आहे पण गरजेचं आहे. का? कारण जेव्हा आपण हे मान्य करतो की आपल्या यशात आपल्या नियंत्रणाबाहेरील नशिबाचा वाटा आहे तेव्हा आपण गर्विष्ठ बनत नाही. आणि जेव्हा आपण हे मान्य करतो की इतरांच्या अपयशात त्यांच्या नियंत्रणाबाहेरील जोखमीचा वाटा असू शकतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल अधिक दयाळू आणि नम्र बनतो. म्हणजे ह्या संपूर्ण पुस्तकाचा सार हाच आहे की पैसा हा आकड्यांचा खेळ नाहीये. तो आपल्या भावनांचा आणि मानसिकतेचा खेळ आहे. बरोबर. श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत राहणं जास्त कठीण आहे आणि त्यासाठी केवळ हुशारी पुरेशी नाही तर नम्रता, धीर आणि भविष्याबद्दल थोडी भीती बाळगण्याची गरज असते. अगदी. म्हणूनच प्रत्येक श्रोत्याने स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत. जसे की, माझे आर्थिक निर्णय मला रात्री शांत झोप देतात का? हो. किंवा माझ्या गुंतवणुकीचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? केवळ जास्तीत जास्त परतावा मिळवणे की जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळवणे? कारण शेवटी दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी खर्च करणे हा गरिबीकडे नेणारा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. बरोबर. आपल्या आयुष्यातले उंदीर ओळखा, चक्रवाढ व्याजाला त्याचा वेळ द्या आणि नशिबाचा आदर करा. हेच शहाणपण आपल्याला खऱ्या अर्थाने संपन्न बनवेल. जर या कथा, हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, द सायकॉलॉजी ऑफ मनी हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे.
तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी.